हॅलो नमस्कार सर्वांना. मी ज्योती कांबळे बोलते. पहिल्यांदा तर मी तुम्हाला माझ्या मोबाईलचं सांगते. माझं मोबाईल म्हणजे मोबाईलच क्लिअर दिसत नाही, मोबाईल चालतच नाही, म्हणून व्हिडिओ पण टाकायचं मी जास्ती बंद केले. आणि आज उशीर का झाला म्हणजे वेळ का लागला व्हिडिओ टाकायला ते सांगते तुम्हाला. म्हणजे ना आज मी त्यांना पकडून ठेवलेलं होतं, म्हणजे ते बाहेर जाणार होते. आज पण बोर चालू केलेलं होतं, बोर चालू करून तसंच चालले होते. ते मला वाटलं खाली खाली पाणी भरत असेल म्हणून मी जाऊन बैठले, तर एक जणाच्या गाडीवर बसून चाललेले होते ते. मग मी त्यांना हाक मारून बोलवून घेतलं. मग ते होते घरीच. मी बाहेर पण थोडं काम होतं म्हणून बाहेर घेऊन गेलेलं होतं. तर बाहेर आज पण एक जणानं त्यांची मजा बघितली. रोज कोणी ना कोणी मजा बघतंय, कोणी ना कोणी नाव ठेवत असतंय. तर आज एक ताई आणि ते त्यांच्यासोबत त्यांचे मिस्टर होते. त्यांनी किती गडबड करत होते. ज्या ठिकाणी आम्ही गेलो होतो त्या ठिकाणी किती गडबड करत होते, लय गडबड करत होते, लय गडबड करत होते. म्हणून त्यांनी त्यांचं नंबर आम्हाला दिले आणि आमच्या पाठीमागून त्यांचं नंबर लावला. असं केलं का ह्यांना गडबडीला बघून मला म्हणाले होते, खरंच असले माणसं ऐकत नसते. तुम्ही कसं राहता की म्हणाले, किती समजून घेता आणि कसं राहता, इतकं चांगलं वाटतंय. चांगल्या माणसाच्या तोंडानं तुम्ही कसं सहन करता की म्हटल्यावर मला चांगलं वाटतं. मी तर सहन करतेच, त्रास होत आहे, पण त्या गोष्टी ऐकून मला चांगलं वाटतंय. माझ्या मनाला समाधान भेटतंय. कसं कोणी तर मला कुठं तर किती चांगलं म्हणतंय म्हणून माझ्या मनाला चांगलं समाधान वाटतंय. कोणी तर मला चांगलं म्हणतंय की म्हणून माझ्या मनाला चांगलं वाटतंय. तर लयचा कमेंट पण आली. ते कमेंटमध्ये म्हणाले, हे प्रकार काय आहे, असा प्रकार काय आहे, असा प्रकार काय आहे. म्हणजे मी माझ्या मिस्टरचं सांगते तुम्हाला. तुम्ही म्हणजे तुम्हाला काय माहिती नाही, जे मला इंस्टाग्रामला भरपूर दिवसापासून कमेंट करत होते, ज्योतिताई तुम्ही इतके का नाराज असता, म्हणून मी त्या नाराजगीचं कारण सांगत असते. तुम्ही माझे पूर्ण व्हिडिओ बघा, छोटेच आहेत पण माझे पूर्ण व्हिडिओ बघा, छोटे छोटे. त्याच्यामध्ये कळून जाईल तुम्हाला मी कशा माणसाजवळ राहते, किती तकलीफ सहन करते, मी ते सांगितलेलं आहे तुम्हाला. मग तुम्ही काय तसलं गलत विचार करू नका. चांगल्याजवळ काय कोण बी राहतंय, पण त्रास देणाऱ्याजवळ त्रास सहन करून राहणं मोठी गोष्ट आहे. ते नाव कमवणं मोठी गोष्ट आहे, सहन करणं. चांगल्या माणसाजवळ कोण बी राहते, असल्या माणसाजवळ राहून दाखवणं ताकद लागत्या, हिंमत लागत्या लईच. म्हणजे मी त्यांचं का सांगते, मला विचारत होते मला किती तकलीफ आहे दाखवते, तरी मी एका दिवसामध्ये छोटे छोटे 3 व्हिडिओ टाकले. त्या व्हिडिओमध्ये किती तकलीफ झाले. रात्रचं तर व्हिडिओ शेवटचं लय भयानक होतं, लय पिऊन आलेले होते ते, लय त्रास दिलेलं होतं. पण मी व्हिडिओ काढू शकले नाही. मी जास्ती व्हिडिओ काढू शकत नाही. लगेच त्यांच्या मोबाईलमध्ये मोबाईल त्यांच्या हातात असतं. मी बार हेच सांगते, मी किती पण मोबाईल घेऊ दे, ते मोबाईल घेऊन मला मोबाईलच घेणार. माझं असू दे त्यांचं असू दे, मला मोबाईल देणार नाही. त्यांनी तसं